आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं आणि माझ्याकडे ना या मिरच्या होत्या. म्हटलं चला यापासून काहीतरी मस्त चटपटीत बनवूया. तर त्यासाठी या मिरच्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या आहे. नंतर याला असं मधून कट करून घ्यायचं आणि याच्या आतल्या आहेत ना अशा बिया सगळ्या काढून घ्यायच्या. तर सगळ्या मिरच्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं घालायचं. जिरं, मोहरी चांगलं तडतडून झालं की याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं. नंतर आपण ज्या मिरच्या तयार करून ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आणि तेलामध्येच 1 मिनिटभर या परतून घ्यायच्या. नंतर आता याला झाकून ठेवायचं म्हणजे मिरच्या थोड्या सॉफ्ट होतील. तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. सोबतच 1 इंच आल्याचा तुकडा घातलाय, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घातलेली आहे. आता याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. आता यालासुद्धा एकदा असं फिरवून घ्यायचं. आता हा मसाला तयार करून घेतलाय आणि दुसरीकडे बघा मिरच्यासुद्धा आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत. मिरच्या मी इथे मध्ये-मध्ये फिरवून घेतल्या होत्या. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर यामध्ये काश्मीरी लाल तिखट, थोडंसं हळद पावडर, अगदी थोडासा गरम मसाला घालून घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आपण जो दह्याचा मसाला तयार करून घेतला होता ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. काश्मीरी लाल मिरची पावडर घातलाय फक्त कलरसाठी, तिखट अजिबात नसणार. तर बघा, या मिरच्यासुद्धा जास्त काही तिखट राहत नाही. आता हे मसाल्यामध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडासा मसाला लागला होता, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालून घेतलंय. आता एकदा परत त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे झाकून शिजवून घेऊ. म्हणजे आपल्याला हा मसाला आहे ना थोडा ड्राय झाला पाहिजे. तर बघा 3 ते 4 मिनिटं याला मंद आचेवर होऊ दिलं होतं. मिरच्या देखील सॉफ्ट झाल्या आहे आणि मसाला बघू शकता. तर मस्त असं चमचमीत आपली ही मिरचीची भाजी तयार होते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सोबत तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुम्ही चपाती, पराठ्यासोबत खाऊ शकता. अप्रतिम चव लागते आणि तसंही उन्हाळ्याच्या दिवसात ना भाज्यांचं कमी असतं, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा.